निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले. नरसय्या आडम. आताच लोकसभेची निवडणूक झाली. मी सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. 1 रुपयाही न मागता शहरातील कार्यकर्त्यांनी काम केले. इतकेच नाही तर अनेक काँग्रेसवाले माझ्याकडे लाखो रुपये घेऊन आले. तेव्हा लाल झेंड्याला विकत घेणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही असं मी त्यांना सांगितलं. असं विधान ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते नरसय्या आडम यांनी केले आहे. सोलापुरात कार्यकर्त्यांशी आडम मास्तर संवाद साधत होते. त्यावेळी ते म्हणाले की कुणी कुणाचाही 1 रुपया न घेता आपल्या कार्यकर्त्यांनी जो स्वाभिमान दाखवला, या लोकसभा निवडणुकीत लाल झेंड्याला तुम्ही खरी सलामी दिली. आता आपल्या समोर दुसरं आव्हान येणार आहे. मी परवा मुंबईला गेलो होतो. काही IAS अधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा 22 ते 26 ऑक्टोबर या काळात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे असं त्यांनी म्हटलं. आपल्याला इंडिया आघाडी जागा सोडेल या भ्रमात राहू नका असा सल्ला आडम यांनी कार्यकर्त्यांना दिला. तसेच आतापासून इंडिया आघाडीचे कट चालू आहेत. त्यामुळे आपल्या ताकदीवर तुम्हाला विधानसभेत आपल्याच माणसाला पाठवावं लागणार आहे. आपला झेंडा सोलापुरात फडकवल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आतापासून कष्ट घ्या. कामगार, शेतकरी आणि मध्यमवर्गीयांचे राज्य आणण्याची शपथ आपल्या कॉम्रेड कार्यकर्त्यांनी घेतली. मात्र आज 55 वर्ष उलटत आहेत. त्या शपथेच्या आसपासही आपण पोहोचलो नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे असंही नरसय्या आडम यांनी यावेळी म्हटले.